जय शिवराय। सर्वप्रथम स्वर्गीय राजाराम बापूंच्या आणि कुसुमताईंच्या पवित्र स्मृतींना आधी अभिवादन करतो। या सांगलीच्या मातीला, या मातीनं महाराष्ट्राला दिलेल्या संस्कृतीला अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा यासाठी करतो की 12-12:30 वाजता तुम्ही जमलात। 12:30 वाजता सुरू झालेला जवळपास 1 वाजता मोर्चा सुरू झाला। आता 5 वाजत आले, गेले 5 तास आपल्या नेत्यावरच्या प्रेमापोटी आणि त्याही पलीकडे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी ही तुमची जी बांधिलकी, या बांधिलकीला मानाचा मुजरा करतो। म्हणजे मगाशी इकडे एक ताई बसली होती, त्या ताईला 2दा चक्कर आली। 2दा चक्कर आल्यानंतर मी सांगितलं अरे त्यांना कुणीतरी उपचारासाठी घेऊन जा। त्यानंतर मला कळलं की त्या स्वतः नाही म्हणतायत। एका माऊलीची ही बांधिलकी आहे आपल्या नेतृत्वाविषयी आणि त्यामुळे या बांधिलकीला मानाचा मुजरा। कारण हा विषय केवळ व्यक्तीचा नाही। म्हणजे मगाशी आदरणीय जयंत पाटील साहेबांविषयी राजेश टोपे साहेब बोलले, आव्हाड साहेब बोलले। मी वेगळं बोलण्याची खरं तर आवश्यकता नाही। एका वाक्यात सांगतो, मला अनेकांनी विचारलं होतं, बाबा चांगला डॉक्टर की शिकला होतास, चांगली प्रॅक्टिस चालली असती, राजकारणात यायची गरज काय होती? त्यानंतर दुसऱ्या लोकांनी विचारलं, बाबा आपलं मालिकेत चांगलं चाललं होतं, मालिका चांगली चालली होती, सगळं सोडून राजकारणात यायची काय गरज होती? उत्तर एकच होतं, माझ्या समोर एक व्यक्ती होती, ज्या व्यक्तीला पाहून मला कळत होतं राजकारणात सुद्धा सुसंस्कृतपणा असतो, तो टिकवता येतो आणि त्या माणसाचं नाव म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब। हे ठामपणे आज तुमच्या समोर सांगतो। म्हणजे केवळ एका पक्षात काम करतो म्हणून नाही, तर महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्र, जवळपास 3 वेळा आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर पालथा घातलाय। संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलोय, 2 शिवस्वराज्य यात्रांच्या वेळी फिरलोय, 2 वेळा विधानसभेच्या प्रचारांच्या वेळी फिरलो आणि या सगळ्यामध्ये कळलं सुसंस्कृतपणा काय असतो। आणि म्हणून मगाशी जेव्हा मोर्चा सुरू झाला शशिकांत शिंदे साहेब, तेव्हा काही लोकांची भावना अशी होती, म्हणजे आमचे धैर्यशील भैया बसले, धैर्यशील भैयांच्या मनातलं आता वाचता यायला लागले। भैयांनी पहिलं वाक्य वाचलं असेल, हे महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा पाहिजे होतं नाव का जरा वट्टीवर राहणा मोर्चा पाहिजे होतं नाव? पण महाराष्ट्राची संस्कृती जी आहे, ही संस्कृती 2 अर्थाने आहे। महाराष्ट्राच्या मनात जसा राग असतो तशी मनगटात रग असते। जर सरळ चाललं तर सरळ, आणि वाकड्यात कोण शिरलं तर तंगड काढून देणारं ही सुद्धा संस्कृती आहे आणि हे विसरून चालणार नाही। पण जेव्हा आपण राजकारणाचा विचार करतो, जेव्हा आपण समाजकारणाचा विचार करतो, म्हणजे मगाशी जेव्हा दिलीप पाटील बोलत होते तेव्हा उद्वेग काय, राग काय, संताप काय, तुमच्या भावना काय, त्या सगळ्या गोष्टी समजत होत्या। आणि फक्त टीआरपी मिळवण्यासाठी शिव्यांचीच 12 खडी काढायची असेल तर अ पासून न्य पर्यंत सगळ्या शिव्या आम्हाला बी देता येतात। पण देवानी जिभेच्या बाजूला दाताचं कुंपण घातलंय हे सांगण्यासाठी की माणसाला संयम का गरजेचा असतो, हे सांगण्यासाठी देवानच ती निर्मिती केली। आणि आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलंय, गटारात पडून शिव्या देणाऱ्याला काही लोक वचकून राहत असतील, पण जेव्हा संधी मिळते तेव्हा वचपा काढल्याशिवाय सुद्धा ती राहत नाही आणि शिव्या घालणाऱ्या समोर कोणी नतमस्तक होत नाही। महाराष्ट्र हा शिव्यांसमोर नाही, महाराष्ट्र हा कायम विकासाच्या ओव्यांसमोरच नतमस्तक होतो। ही महाराष्ट्राची संस्कृती आणि ही संस्कृती आपल्याला जपायची, ही जोपासायची। मगाशी तुम्ही काही पुस्तक घेतले, काही लोकांचे उल्लेख झाले, तशी काहीही अपेक्षा माझ्याकडून बाळगू नका। कारण माझ्या घरी 1 नाही 3-3 कुत्री आहेत। अहो कुत्रं कोणावर धावलं, त्या कुत्र्यावर कोण जात नाही हो, आपल्याला लोक बोलतात।
आणि त्या पद्धतीनं जर कुत्र्यानं एखाद्याचा चावा घेतला, कुत्र्यानं एखाद्याला इजा केली, तर कुत्र्याला कोणी बोलत नाही, मालकाला जर कोणी बोलतात. तसं विशालदादा तुम्ही म्हणाला ते फार महत्वाचं आहे. प्रश्न हा पडला, हे सांगलीच्या मातीतलं हे विधान ऐकल्यानंतर प्रश्न हा पडला की नेमका यांचा बोलवता धनी कोण, या बोलवत्या धन्याला नेमकं काय हवंय. समोर डिपार्टमेंटची पण माणसं आहेत. जाऊ द्या तुमच्या वरिष्ठांकडे हा व्हिडिओ या माध्यमातून, की जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, यांची महाराष्ट्रभर आम्ही जाहिरात पाहिली छत्रपतींच्या फोटो समोर नतमस्तक होत असताना, आणि खाली नाव होतं देवा भाऊ. जाहिरात कुणी दिली वगैरे विषय सोडून द्या, पण छत्रपतींसमोर उभं राहून तीच जाहिरात पाहताना माननीय देवेंद्रजी फडणवीस, तुम्हाला खडा सवाल आहे. ज्या छत्रपतींनी न्यायाचं राज्य निर्माण केलं, ज्या छत्रपतींनी रयतेचं राज्य निर्माण केलं, एकदा त्याच छत्रपतींच्या पुतळ्यासमोर उभं राहून एकदा शपथ घेऊन महाराष्ट्राला सांगा की ज्युनियर इंजिनियर स्वर्गीय अवधूत वडारला न्याय हा दिलाच जाईल. तर तुमची नैतिक पातळी आहे, तर तुमची नैतिक तुम्हाला अधिकार आहे त्या छत्रपतींसमोर उभा राहण्याचा. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचा शब्द कधी खाली पडू दिला नाही, माता भगिनीकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्याचा चौरंगा केला, त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये मातृत्वाचा अशा पद्धतीनं अपमान केला जातो. राजकारणी म्हणून सोडा, नेते म्हणून सोडा, राज्याचे प्रमुख म्हणून सोडा, माणूस म्हणून शरम वाटली पाहिजे, याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे मागे आव्हाड साहेब तुम्ही विधान भवनामध्ये जी गोष्ट बोलला होतात, सांगलीत आल्यानंतर अनेकदा ते संबोधन ऐकू यायचं, कानावर पडायचं, कळलं नव्हतं नेमकं काय. त्या दिवशीचं विधान झाल्यानंतर कळलं, अहो ज्याला मातृत्वाच्या नात्याचं पावित्र्य कळत नाही, त्याला मंगळसूत्राचं पवित्र कधी कळणार. अहो जगातलं एकमेव नातं आहे, 9 महिने गर्भात ठेवल्यानंतर पोटच्या लेकरानं लाथा मारल्या तरी सुद्धा त्याला आपल्या काळजातलं दूध पाजणारं एकमेव नातं आहे, ते आईचं नातं आहे. आणि त्या आईच्या नात्याचा असा अवमान होत असताना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना, महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आणि सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी लाचार झालेल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्याला हा सवाल आहे, कुणाची छाती झाली नाही का, पाठीचा मणका राहिला नाही तुम्हाला. एका मातेचा अपमान होत असताना, महाराष्ट्रातल्या मातृत्वाचा अपमान होत असताना कान धरून हा माणूस चुकतोय. हा स्वाभिमान कुणाचा जागृत राहिला नाही, हे दुर्दैव आहे आज महाराष्ट्राचं. आणि म्हणून या गोष्टीचं वाईट वाटतं, या गोष्टीचं दुःख होतंय. बारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठमोठे पोस्टर लावत असतील, होर्डिंग लावत असतील, पण विशाल दादा तुम्ही म्हणालात ना, ती एक फार महत्वाची गोष्ट आहे. विधान करताना आम्ही पण म्हणतो की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहात. विधान आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय, होय आमच्याकडून ही अपेक्षा आमची तुमच्याकडून होती, राज्याचे प्रमुख म्हणून होती, कारण तुम्ही एका राज्यात एका पक्षाचे नाही, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. पण आपलं विधान काय आलं, एक आक्रमक नेते आहेत म्हणून तुम्ही असं स्वैर सोडणार. आणि जर तुम्ही असं स्वैर सोडणार असाल तर लहानपणी आम्हाला इंग्रजीमध्ये एक म्हण शिकवली होती, A man is known by the company he keeps. म्हणजे माणसाच्या आजूबाजूला जशी माणसं असतात तसाच तो माणूस असतो. जर हे खरं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय, या वाचाळ वीरांनी आपली प्रतिमा डागाळली जाते आणि काळजी आम्हाला आपली व्यक्तिगत असण्यापेक्षा आपण आमच्या राज्याचे प्रमुख आहात याची आम्हाला जास्त काळजी आहे. आणि मग कधी कधी संशय येतो. मगाशी उत्तमराव जानकर साहेब बोलत होते. जानकर साहेब बोलत असताना त्यांनी इतर जिल्ह्यांचा उल्लेख केला. मगाशी महबूबबाई बोलत असताना त्यांनी बीड जिल्ह्याचा उल्लेख केला. आणि मग प्रश्न पडला की या पद्धतीची ही वाचाळवीरांची फौज
ही महाराष्ट्राच्या प्रश्नांकडून तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आली आहे का? म्हणजे महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला, शेतकऱ्यांची ही मागणी आहे की सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना वेळ नाही. पालकमंत्री पदाचा वाद असेल, मंत्रिपदाच्या वाटपाचा वाद असेल, का लगेच विमानं पकडतात, लगेच दिल्लीला पळतात. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आतापर्यंत तुम्ही वाचले कोणी? ऐकली का बातमी? मीडियाने कधी दाखवली बातमी? माननीय उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा नाही आली ना बातमी अजून. का? तर हा मंत्रिपदाचा वाद नाही, हा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची वेळ आहे. प्रश्न बेरोजगारीचा असेल, प्रश्न ओल्या दुष्काळाचा असेल, आता अमेरिकेचं टेरिफ येत आहे. अमेरिकेचा जो काही ट्रेड धोरण आहे, जे काय टेरिफचं धोरण आहे, हे टेरिफचं धोरण केंद्र सरकार मोजक्या उद्योगपतींना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. मग तो सोयाबीन उत्पादक असेल, तो मका उत्पादक असेल, वरवंटा जर कुणावर फिरणार असेल, तो शेतकऱ्यांच्या स्वप्नावर फिरणार असेल, आणि मग या सगळ्याकडून जर लक्ष विचलित करायचं असेल तर त्यासाठी तर या फौजा नाहीत ना, अशी शंका माननीय मुख्यमंत्री महोदय आम्हाला येऊ लागली आहे. आणि त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहे की आता तरी पाठीशी घालण्यापेक्षा कान धरा, कान उपटा. नाही तर महाभारताचा मगाशी उल्लेख विशालदादांनी केला, जर मान्य मुख्यमंत्री महोदय आपण अशाच वाचाळवीरांविषयी मौन बाळगत राहिलात तर मैसभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहनन होत असताना मूग गिळून थंडपणे गप्प बसणाऱ्या भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांची भूमिका तुम्ही बजावत आहात असं म्हणायचं की अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या धृतराष्ट्राची तुमची भूमिका आहे असं आम्ही समजायचं? याचं उत्तर एकदा आम्हाला द्या. आणि हे ज्या कोणी फौजा सोडल्या असतील, मगाशी आमच्या एका तरुण मित्रानं मस्त मला एक शेर लिहून दिला होता. का होता तो? ईडी, ईवीएम, गद्दारी, भौंकने वाले कुत्ते, फौज तो तेरी भारी है. ईडी, ईवीएम, भौंकने वाले कुत्ते, फौज तो तेरी भारी है, जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील अब भी तुम सब पे भारी है. आणि म्हणूनच जाता जाता फक्त एवढं सांगतो, ही तुमच्या मनातली जी धग आहे, हा तुमच्या मनातला जो राग आहे, ही तुमच्या काळजातली जी आग आहे, ही तुमच्या मनगटातली जी रग आहे, ही शाबूत ठेवा, ही राखून ठेवा, हा विस्तव धरून ठेवा. विस्तवानी जाळायचं नाहीये. विस्तव जर चुलीत टाकला तर ऊब आणि उभारी देतो, आणि जर ही ऊब आणि उभारी मिळाली तर घरं उभी राहतील. ही घरं उभी राहिली तर महाराष्ट्राची संस्कृती कायम राहील. आणि या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी तुमच्या प्रत्येकाच्या या वज्रमुठीची, या निर्धाराची गरज आहे. आज तुम्ही हा निर्धार दाखवून दिलात. आज संपूर्ण महाराष्ट्रात हा संदेश गेलाय. म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या टोकावरून चंद्रपूरच्या आमच्या बेबीताई ओके असतील किंवा अहिरीच्या शाहीनताई हकीम असतील, कुठे आहेत? महाराष्ट्राच्या टोकावरून आल्यात. अहिरी विधानसभा आणि चंद्रपूर. आणि म्हणून तुम्हाला सांगलीकरांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो की हा संदेश तुम्ही आज महाराष्ट्रात दिलात की हा महाराष्ट्र झुकणार नाही, हा महाराष्ट्र दबावासमोर वाकणार नाही, हा महाराष्ट्र आपल्या सुसंस्कृत राजकारणाचा वसा आणि वारसा हा कधीही सोडणार नाही. आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी तुम्ही असेच ठामपणे उभे आहात. याबद्दल तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून शेवटी एक अपेक्षा व्यक्त करतो की या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून केवळ शिबिरांमध्ये नैतिकतेच्या गप्पा हाणण्यापेक्षा एकदा धडक कृती कार्यक्रम राबवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.